नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपण नेहमी घरामध्ये वेगवेगळ्या आमटी बनवतो, डाळीपासून, भाज्यांपासून. पण आज जी कोणी बनवणार आहे ती राधानगरीची स्पेशल अशी दूध आमटी. आपण ती फेमसच आहे दूध आमटी आणि त्याची सिक्रेट रेसिपी आमचे सगळ्या घरातले जे सिक्रेट मसाले आम्ही वापरतो ती तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी मसाल्यामध्ये 6 जिरे घेतलेले आहेत. एक अर्धा चमचा होईल एवढे. मोठे जिरे घ्यायचे नाहीत, 6 जिरे घ्यायचे आहेत, बारीक जिरे. आणि तीळ 2 चमचे घ्यायचे आहेत. तिळामुळे दाटपणा येतो त्याच्यासाठी 2 चमचे घेतलेले आहेत मी तीळ. आणि एक बदाम फूल आणि 2-3 होईल एवढे लवंग आणि मिरी 2-3 घ्यायचे आहेत. आणि दालचिनीचा 1 इंचचा तुकडा, धने 1 चमचा. हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, खमंग असे. त्याच्यामुळे दूध आमटीला खूप चांगली टेस्ट येते. हे एकदम सगळे परफेक्ट मेजरमेंट आहेत. आणि टेबल स्पून घ्यायचा आहे, जो पोळ्या खात्याला चमच्यानं असे सगळे मेजरमेंट सांगितलेले आहेत. आणि हे मसाले खडेच घ्यायचे आहेत. गरम मसाला तुम्ही वापरलात तर इतकी टेस्टी अशी ही दूध आमटी बनत नाही. त्याच्यासाठी मी हे चांगले खडे मसाले घेतलेले आहेत. आणि हे फ्राय करून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचे आहेत. त्याच्यानंतरच मिक्सरला मी बारीक करून द्या. तोपर्यंत मी दूध आमटीसाठी एक बटाटा घेतलेला आहे, पण हा मोठा आहे त्यामुळे मी ह्यातला थोडासाच घालणार आहे. एक अर्धाच बटाटा एकदम बारीक असा चिरून घालणार आहे. बारीक काप करायचे आहेत त्याची, छोटे छोटे. जास्त मोठं करायचं नाही, नाहीतर तो दूध आमटीमध्ये शिजणार नाही. त्याच्यासाठी बारीक असे काप केलेले आहेत. आणि कांदाही तसंच एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे. आणि हे थंड झालेले आहेत मसाले. तोपर्यंत आपण भाजी जी चिरली होती ती साईडला ठेवून देऊयात. आणि हे मसाले मी मिक्सरला चांगली बारीक करून घेणार आहे. एकदम फाईन अशी पावडर तयार करायची आहे या मसाल्याची. 1-2-3 मिनटं मिक्सर चांगला फिरवल्यानंतर एकदम फाईन अशी पावडर तयार होते. पाहू शकता तुम्ही, एकदम फाईन अशी पावडर झालेली आहे. आणि ही अर्धा लिटर दुधासाठी ही पुरेशी आहे. अर्धा लिटर दुधाच्या आमटीसाठी ही मी प्रमाण सांगितलेलं आहे. आणि ह्या पॅनमध्ये थोडंसं 3 चमचे होईल एवढा आमटी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता घालून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला तो कांदा फ्राय करून घेणार आहे. एकदम मऊ होईपर्यंतचा असा बारीक कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त असं करपू द्यायचं नाही आहे, साधारण मऊ होईल एवढाच परतायचा आहे. आणि लो फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा, हाय फ्लेम ठेवायचं नाही आहे. आता हा बारीक चिरलेला बटाटासुद्धा ह्याच्यामध्ये मी सगळा घातलेला आहे. एक अर्धा बटाटा मी वापरलेला, कारण तो फारच मोठा होता माझा बटाटा. त्यामुळे एक अर्धी वाटी होईल एवढा बारीक बटाटा चिरलेला मी घातलेला आहे अंदाजे. आणि हा चांगला 1-2 मिनटं वाफवून घेणार आहे तेलातच परतून असा. आणि दूध शिजताना आपलं त्याच्यासोबत बटाटा शिजतो. आणि हा आपलं ग्राइंड केलेला हा मसाला, सगळे खडे मसाले. आणि 1 चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट. मिरची पावडर आहे 1 चमचा. आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मीठ बिलकुल पण वापरलेलं नाही आहे, मीठ घालायचंच नाही आहे. आता मीठ हे सगळ्यात आपण ज्यावेळी तयार करून ठेवायची आहे आणि ज्यावेळी आपण जेवायला बसतो त्याच वेळी मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि आता ही अर्धा लिटरची पॅकेटमधलं दूध मी हे फोडलेलं आहे. गरम दूध घालायचं नाही, पॅकेटमधलं डायरेक्ट आपण घालायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे थोडं हळूवार असं हलवायचं आहे. आणि याला पूर्ण उकळी काढायची आहे ह्या आमटीला. आणि आपली आमटी तयार होते. आणि थोड्या वेळानं असं हलवत राहायचं आहे. आणि याच्यामध्ये मीठ नाही घातला तर हे दूध खराब होतं, नासतं. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे बिलकुल पण.
आणि हे तिखट वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे दूध काही खराब होत नाही. आणि हे एकसारखं असं हलवत राहायचं आहे. आणि ही राधानगरीमधली स्पेशल डिश म्हणजे फेमस आहे दूध आमटी. आणि आमच्या घरी नेहमी ही बनवली जाते. महिन्यातून एकदा तरी आम्ही हमखास बनवतो. आमच्या सासूबाईंची ही सिक्रेट रेसिपी आहे, पण आता मला सुद्धा ही चांगली येते. ही मसाले वगैरे असे परफेक्ट जर आपण मेजरमेंटप्रमाणे घातलात तरी ही एकदम छान अशी स्वादिष्ट दूध आमटी बनते. तुम्ही कधी ट्राय केला नसाल ही आमटी तर नक्की ट्राय करा. ह्या मेजरप्रमाणे केलात तर एकदम परफेक्ट अशी टेस्टी आमटी बनते. आणि ही चपातीसोबत भातासोबत तुम्ही खूप छानपणे खाऊ शकता. छान लागते ती. आणि सर्वांना आवडणारी ही दूध आमटी आहे. राधानगरीची स्पेशल अशी फेमस दूध आमटी सर्वांना आवडते. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओ कसा वाटला हा सांगा कमेंट करून. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.